जमलेल्या सर्व रसिक माईबाप प्रेक्षकांना शाहीर निमित्त शाहिरी मानाचा मुद्रा माझ्या दुसऱ्या घडीला सुरुवात करत आहे. लक्षात घ्यावं, शाहीर समीरजी मिटकर म्हणून केलेले आहे की बुवा माझा रखा. मी तुम्हाला आलाव केलं बरोबर की नाही बुवा, पण आज तुम्ही माझी बायको आहात. जेव्हा तुमचा मान राखायचा तेव्हा मी राखलेला आहे बरोबर की नाही. जेव्हा तुम्हाला मान द्यायचा तेव्हा मी दिलेला आहे बुवा. पण गौरवी नंतर तू माझी बायको बरोबर की नाही. तुम्ही करणे का बायको समीर बुवा. हा बुवा म्हणाले की बुवांची शीट गरम करायची आहे. नितीन बुवांची दापोलीचा पॅटर्न म्हणाले. आणि काय म्हणाले, वेडवाले लावतात वेड. बुवा जेवढे शाहिरांबरोबर बरेचसे शाहिरांबरोबर कार्यक्रम झालेले आहेत, तुमच्या गुरुवाऱ्यांबरोबर माझे बरेच कार्यक्रम झालेले आहेत. म्हणून बुवा म्हणतात फेडवाले लावतात वेड. आणि म्हणून बुवा तुम्ही उगाच जेव्हा करताना फेड, मग दापोलीवाले चांगलीच करतात परत फेड बुवा. लक्षात घ्या. आणि चांगला उडून बोललेला शाहीर आहे मी तुमच्यासारख्या कलाकारांना. बुवाला दुसरा विषय लोकांना विचारतात नितीन बुवांची बारी आवडली काय. लोक समोरून म्हणतात आम्हाला आवडली बरोबर की नाही. आणि बुवा म्हणतात मला नाही आवडली. बुवा काय स्वतःसाठी गायला आलाय का इथं, कोणासाठी आलाय? स्वतःसाठी आलाय का तुमचं मनोरंजन करायला आलाय? बुवा आपण स्वतःसाठी नाही गायला आलो, या लोकांसाठी काहीतरी द्यायला आलोय हे लक्षात असायला पाहिजे तुमचं. बुवा बुवांना तोंडावर त्या रसिकाने पाडलं म्हणून बुवा आज मिळलं तिकडे जाऊन. दुसरा विषय, बुवा म्हणाले मी बाई असून टोपी घालून आलो. मी बुवा नाही घातली टोपी, कारण टोपी घालण्यावर मी अजून मोठा नाही, अजून शिकतोय मी. बुवा तुम्ही टोप्या घालताय, आज बघा हा जन्माला बापी आहे बरोबर की नाही. बरोबर की नाही. आज फक्त टोपी घालून आलाय, बाकी ड्रेस पुरुषाचाच घालून आलाय की नाही, तर साडी घालून आलाय. बुवा बुवा तुम्ही जन्माला बाप्या, उगाच लावू नका लोकांना टोप्या टोपी घालून. बुवा माझ्याकडे अनेक विषय आहेत पण तुम्हाला देणार नाही. बुवा दुसरा विषय बोलून गेलेले आहेत ते याचा हलवून उठत नाही. बुवाला लय भारी हौस आहे हलवायची बरोबर की नाही. दोन विषय बुवा देऊन गेले हलवायचे. हा म्हणून बुवाला म्हणायचंय काय म्हणायचंय, सांभाळल्या घसरलं पाय ग, अगं वय तुझं धोक्याचं हाय ग, अगं यशाईला लग्नाच्या पहिला घोटाला करायचा नाही ग, याचा हलवून उठत नाही ग, किती सांगू याला मी बाय ग, ऐकून घे पहिला तुला सांगतो मी पहिला, तू कामाचा राहिला नाही ग. हा बुवांचा पद आहे. बुवा थोडासा जोर लावा बरोबर नाही, थोडासा तुम्ही त्यांना जोर लावा. काय म्हणायचे बघा,
जोर लावतोस जरा तू काय रे, तुझ्या आवाक्यात सार हाय रे, दोन्ही हाताने आवलून अरे बघ जरा हलवून काटा उठून उभा तो हाय रे, दोन्ही हाताने आवलून बघ जरा हलवून काटा उठून उभा तो हाय रे, दोन्ही हाताने आवलून भुवानी दुसरी माझी गौरवणीची काठ दिलेली आहे. भुवानी गौरवणीची काठ सुरुवात केली वेगळी आणि दुसरं मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना अशी चाल दिली. दादा बसलेले समोर बरोबर की नाही. बुवा पहिल्या चाली शिका, नसतील एक तर नका देऊ. मी काय तुमच्याकडे मागितली का माझी चाल द्या, पुढच्या टायमाला द्या. आणि नक्कीच बुवा म्हणाले ह्या टायमाला तुम्ही टोपी नाही घालून आला, बुवा दुसऱ्या टायमाला भेटा, मी नक्की घालून भेटा. आणि अशी पायरी करेन ना तुमच्या बरोबर की तुम्ही सगळं विसरून जाल. बुवा म्हणून गेलेला आहे पिंपळ्याचा डावी काय का आणि काय म्हणाले, नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय याची लंगोटी सोडून नुगडं, याची लंगोटी सोडून नुगडं दे जवणार विहार, तू चांगलीच थोड आज मी बुवा म्हणणार हाय असे बुवा म्हणून गेलेले आहे. बुवा नितीन बुवाची खोड मोडायला तुम्हाला बरेच जन्म घ्यावे लागतील, म्हणून तुम्हाला काय सांगायचंय लक्षात ठेवा. चार चौकात बुवा, चार चौकात बुवाची म्हणून गेलेले आज काळी नवरात बुवा म्हणून गेलेले आहे. शक्ती तुझ्यात नितीन बुवा नाही खायला डाळ भात, तुला सांगतो वेदनाथ, तुला सांगतो वेदनाथ नाही तुझे रे अवकात, तुला सांगतो वेदनाथ नाही तुझे रे अवकात, मुंबई वाल्याच्या लागून नादी यानं केला हो मोठा गुन्हा, याला नडला बघा शानपणा, किती जणांना लावलाय चुना हो याला बदनाम शहीद म्हणा. संदीप मोरे बुवा यांनी माझ्यासमोर हा पद गायलेला होता. बुवा मला काय म्हणायचं बुवा लक्षात हवं. बुवा करू नको तंतना काही कथांचा बोललाय कना, शक्ती तुझ्याचा आहे मी दुनार, उभा राहणार नाही तू पुन्हा, शक्ती तुझ्याचा आहे मी दुनार, उभा राहणार नाही तू पुन्हा. शक्ती तुझ्याचा आहे मी दुनार, उभा राहणार नाही तू पुन्हा, शक्ती तुझ्याचा आहे मी दुनार, उभा राहणार नाही तू पुन्हा. पुढचा विषय गायला पण अरे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, याला हलवत नावी हात कसं चावतो येऊन आणि जात,
हातोर लावून थकला अरे गोवा हा रुसला अरे डाव्या का बसला नाही त्यावेळी गोवा हलवत बसला. भुवानी त्या हनुमंताचा आणि रावणाचा विषय दिलेला आहे. भुवा तुम्हाला विषय रावणाचा देतो लक्षात हवा. या भुवाची पडली गाठ त्या गाठीत लावली वाट टाकली शाबयाची छाटून अरे करत सामना अरे करता सामना हा माझ्या शिरेतून अरे गेली बघा हो याचे हातभर फाटून अरे माझ्या शिरेतून अरे गेली बघा हो याचे हातभर फाटून. या भुवाची पडली गाठ या गाठीत लावली वाट या भुवाची पडली गाठ या गाठीत लावली वाट टाकली शाबयाची वाटून अरे अरे किती बघावं याचे हातभर फाटून. बुवा तुम्ही विषय बंद झालेला आहे. मला काय म्हणायचं आहे लक्ष असावं. समीर बुवा सुंदर अशी लेकरी सुंदर आहे पण बुवा लोकांना काय द्यायचं याचं थोडं भान ठेवा. म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्ष असावं. आज या सामने आला जनसागर हा भरलेला आहे अरे तुझ्या सारख्या ना नितीन बुवा हा पूर्ण ओरलेला आहे. या चक्की दुर्यात मी चांगलाच मुरलेला आहे अरे या चक्की दुर्यात मी चांगलाच मुरलेला आहे आणि या रसिकांसमोर नितीन बुवा नेहमीच सरस ठरलेला अरे जप जप करून देवाचं स्मरून. बुवा पहिला विषय तुमच्यासाठी. अरे जप जप करून देवाचं स्मरून हिच्या पोटात गर्भ वाढला हो लग्न आधीच याला काढला हो पण वाऱ्यावर याला सोडला लग्न आधीच याला काढला हो पण वाऱ्यावर याला दुसरा विषय बुवा म्हणून गेलेले आहे की मी माझी मैत्री जपली. बुवा तुम्हाला तुमच्या शेरचं उत्तर कसं देतोय लक्षात हवं. अरे या रंगभूमीवर आज आपली जुगलबंदी आपली आहे अरे ही केलेली दोस्ती बुवा मी आतापर्यंत जपली आहे अरे ही केलेली दोस्ती बुवा मी आतापर्यंत जपली आहे पण तू या दोस्तीला चांगला नाहीस म्हणून या बारीक आता तुझ्या डोक्यावर टपली आहे. बुवा विषयाकडे लक्ष असू द्या. अरे मारून बळाया अगय बया नको नको का हवे उडू तुला रानात खाली पाडू तुला रानात खाली पाडू आणि आम्ही सारे तुझ्यावर चढू तुला रानात खाली पाडू आणि आम्ही सारे तुझ्यावर चढू
तुमच्यासाठी आणखी एक विषय थोडक्यात देतोय लक्षात हवं. आजच माझा पगार अरे आला मोठा हा अतिशहाणा अरे चालणार नाही तुझा इथं बहाना अरे चार चौघात जाऊन जात हा वागतोय विचित्र वागून गेले की नाही विचित्र. कारण नितीन बुवा कधी एवढं खाली जात नाही गायला. आजपर्यंत कार्यक्रम केले पण बुवा एवढं कधी खाली जाऊन जात नाही. पण तुमच्या आधी येणे भेटले की नितीन बुवा पण येणार तुमच्यासाठी. म्हणून मला काय म्हणायचं अरे चार चौकात चावून जात वागतोय विचित्र अरे कोण तुला विचारतय कुत्र अरे कोण तुला विचारतय कुत्र बुवा तू आहेस तुझ कुत्र कोण तुला विचारतय कुत्र बुवा तू आहेस तुझ दुसरा विषय उगा घालशील वाद पुरा होशील बरबाद अरे खुल्या करून वळवळ्या काय घालशील रे बेड्या मला हरवायला ये वेड्या तुझ्या जातील सात पिढ्या मला हरवायला ये वेड्या तुझ्या जातील सात पिढ्या
भले भले से नमले नडून नमले भले भले से नमले नडून नमले भले से नमले गाव टाकून ये घोड्या मला हरवायला ये वेळा तुझ्या नदीला काढूया मला हरवायला ये वेळा तुझ्या नदीला काढूया धन्यवाद साहेब, थोडासा वेळ घेतो तुमचा. खूप सुंदर अशी तुमच्या दोघांची बारी चालली आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो की अख्ख्या बारीमध्ये तुम्ही दोघं जरी सुपरस्टार झाला असता तरी तुमच्याच ग्रुप मधला या तुमच्या नाच मंडळामधला एक छोटासा बालकलावंत सॉरी लोखंडे रील मास्टर ही मोठी पदवी त्यांनी या वयामध्ये मिळवली. त्याचा सन्मान म्हणजे अक्षरशः रामजीनगरच्या सर्व लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेळ लावलं. आम्हाला मांजरेगरची आठवण झाली जेव्हा मांजरेगर छोटा होता तेव्हा अशाच पद्धतीने त्यांनी नाव कमवलं होतं. त्या सोनी लोखंडे जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करतो. मी सन्मान करण्यासाठी दीपक जानकर यांना विनंती करतोय की त्यांना शाल श्रीफळ अर्पण करून त्यांना सन्मान करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. मूर्ती लहानपण कीर्तिमान म्हटलं गेलेलं आहे. जसे मास्टर मास्टर सुनील गावस्कर होते, सचिन तेंडुलकर होते, त्यांच्या एका पंक्तीमध्ये बसणारा छोटासा कलावंत खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी आपल्याला कोकणाचं नाव किंवा महाराष्ट्राच्या काळा कोकणामध्ये आता कोरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कोकण न्यूज चॅनल जो आलेला आहे, राईट सर, काय त्याचं नाव पूर्ण, तर दोन्ही युट्यूबर वाल्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय की तुमच्या या चॅनल वरती आमच्या रामजीनगरचं नाव कोरलं जात आहे. त्याच्यासारखं भाग्य नाही. तुमचाही सन्मान या ठिकाणी होतो. मी विनंती करतो आपण पुढे यायचे. या दादा, तर या ठिकाणी मी विनंती करतो अध्यक्ष माननीय बाळासाहेब मागणे आपल्या विनंती आहे की आपण त्या युट्यूब चॅनल वाल्यांचा सुद्धा एक सन्मान करायचा आहे. पाहुणे येते घरात होती दिवाळी दसरा म्हटलं गेलेला आहे, त्याप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. डोळ्यावरती निद्रा आलेली आहे. पुन्हा एकदा या छोट्याशा कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या रामजीनगरचा राजा या उत्सवासाठी आज आम्हा दोन्ही कलावंतांना संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि छोटस गीत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपल्या समोर सादर करत आहे. लक्ष असावं.
तो बाण रे दैवत छान रे महाराष्ट्राचा स्वाभिमान रे माननीय बाळासाहेब ठाकरे हो हो माननीय बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकारातून मर्मवाद केले शिकवून मराठी भाषा उजळीले शिकवून मराठी भाषा शिकवून मराठी भाषा तुझ्यापरी मौरी तुझ्यापरी मौरी जगनारी होती तो बरे खेड्यापाड्यातून सारे जमावून मावळे मगवे वादळ उभे केले गाव भेटे अन्यायावरी माननीय बाळासाहेब ठाकरे. सुंदर असा आपल्या समोर एक आपल्या कोकणातलं गीत सादर करत आहे आणि माझ्या वारीची मी शेवट करणार आहे. शिवरायांच्या भुवरी शिवरायांच्या भुवरी बलवंतांची नगरी सौंदर्याने नटली छान निसर्गाच्या लौकिकान स्वर्गाहुनी सुंदर हे कोकण एक नंबर स्वर्गाहुनी सुंदर हे कोकण एक नंबर. शिवरायांच्या भुवरी बलवंतांची नगरी शिवरायांच्या भुवरी बलवंतांची नगरी सौंदर्याने नटली छान निसर्गाच्या
अम्मा दुकान नाही आता नाचनीचे पीक मेरे कोटी कोटी हिरवीगार नंदनवन मोरनाचे आनंदान हिरवीगार नंदनवन मोरनाचे आनंदान कोकिळेची मंजुळवाणी खळ खळ वाटे पाणी आज देखो कर्ण गावठी सुंदर देखो खरी नृत्य कलेचा गाऊन विचार बोलून ब्रह्मांडाचा टिकड्यांवरी फुगडी येते न्यारी टिकड्यांवरी फुगडी येते बाहून दशावतार अंगावरी शहार कविहे कंबल विभो प्रणय करंबर गावठी सुंदर विभो प्रणय करंबर देवनगरी दया परशुराम शिवगान गणपती सोहळा सह्याद्रीच्या माथ्यावर लक्ष्मीदेवी घर सह्याद्रीच्या माथ्यावर लक्ष्मीदेवी घर बोली माझ्या आमची गोड त्याच नाही जगात तोड इंसान हो जगाती सुंदर देखो गणय
Thank you.